सर्व पत्रकारांना माहिती आहे, ठाणेकरांना. आणि ही लोक माझ्या बरोबर आज तुम्ही बघितलं असेल, कुठेही भाड्याने माणसं आणलेली नाहीत. हे सर्व कार्यकर्ते, सर्व पक्षाचे, महाविकास आघाडीचे सर्व पक्षाचे कार्यकर्ते, काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल, आप असेल, संभाजी ब्रिगेड असेल, RPI असेल, ही सर्व मंडळी दिवस रात्र माझ्याबरोबर काम करत आहेत. आज बघितलं एवढ्या मोठ्या 45 डिग्रीमध्ये सुद्धा ही सर्व फॉर्म भरायला आले होते. आणि आज गेले किती दिवसापासून हा माझा प्रचार गेले 3-4 महिन्यापासून त्या ठिकाणी चालू आहे. हे सर्व काय एकटा राजन विचारे करू शकत नाही. ही सर्व पक्षाचं सहकार्य आहे, सर्व पक्षाचे नेते आहेत त्या ठिकाणी आहेत. कालची सभा झाली, परवा आम्ही कोपरी पाचपाकडेमधून त्या ठिकाणी रॅली काढली, सर्व लोकांचा सहभाग होता. या इथे कुठलेही भाड्याने माणूस आलेला नाही. आणि तुम्ही काय बोलता हो, तुम्ही पिक्चर काढला धर्मवीर यांच्या नावाखाली. अहो साहेब, तुम्ही कुठले खिशातले पैसे घालून काढला? सर्व कार्यकर्त्यांनी पैसे घेऊन ते तिकीट काढून सर्व हे केलं होतं. तुम्ही काहीच केलेलं नाही खर्च. मी स्वतः किती शो घेतलेले आहेत, प्रत्येक विभाग प्रमुखाला शो दिले होते. तुमच्या खिशातले पैसे तुम्ही दिले तेवढेच. तुम्ही काय सांगता एवढं हे केलं ते केलं? आणि तुमच्याकडे सर्व महानगरपालिका होते, काय धंदे केले तुम्हाला लोकांना माहिती आहे ना. नरेश म्हस्के किंवा ही सर्व मंडळी आहे त्या महापालिकेमध्ये काय करत होते? भ्रष्टाचार तिथे करत होते. आणि या भ्रष्टाचार तिकडे कोणाला म्हणायचे? गोल्डन गँग आणि ते गँग. हा काय प्रकारची टेंडर सेटिंग करायची, काय करायचे? आज ठाणे महापालिकेची काय वाट लावून ठेवले तुम्ही? या ठाणे महापालिकेत जनतेचा पैसा कर रुपये तिकडे आलेले आहेत, विकास कामासाठी, काहींची पोटं भरण्यासाठी केलेले आहेत. आज तुम्ही बघितलं असेल, संपूर्ण महानगरपालिका खाली करून ठेवलेल्या आहेत. शासनाकडून पैसे द्यावे लागतात. 1 महिन्यापूर्वी 15 कोटी रुपये फक्त त्या महानगरपालिकेमध्ये होते. सर्व गव्हर्नमेंटकडून फंड आणून तुम्ही ती महापालिका चालवतात. काय महापालिकेचं तुम्ही कारोबार तुम्ही केलेले आहेत? महापालिकेची वाट लावून ठेवले, मुंबई महापालिकेची वाट लावून ठेवलेत. आज महापालिकेचे हे जे पैसे काढलेत तुम्ही, कर्मचाऱ्यांचे भविष्य निधीचे पैसे काढलेत तुम्ही. रिटायर्ड झाल्यानंतर त्या कर्मचाऱ्याला पैसे द्यावे लागतात, त्याच्यावरती तुम्ही डल्ला मारलेला आहे. आणि कसलं तुम्ही सांगताय दिघे साहेबांना? तुम्ही आलात कधी हो? आम्ही बोलत नाही, अजूनही बोललेलं नाही. मला बोलायला लावू नका, अजूनही तुम्हाला सांगतोय. या चॅनलच्या माध्यमातून जी आहे थोडी ती थोडी ठेवून द्या, कारण तुमच्यापेक्षा जास्त पावसाळे या राजन विचारांनी काढले. आणि त्या पक्षाची अजूनही प्रामाणिक आहे, तुमच्यासारखा गद्दार झालेला नाही. त्यामुळे तुम्हाला बोलायचा काही हक्क नाही. यात नरेश म्हस्केला राजन विचारे घेऊन आला होता काँग्रेसमध्ये जेव्हा चालला होता, तेव्हा या शिवाजी मैदानामध्ये त्यांचा प्रवेश होता. त्यावेळेला मी घेऊन आलो. आणि ते कोणाच्या सांगण्यामुळे? उद्धव साहेबांच्या सांगण्यामुळे, की जाऊ दे त्या राजनला, आपल्या त्या ह्याला घेऊन ये, तू नरेशला घेऊन ये. मी तेव्हा समजून त्याच्या घरी गेलो होतो सांगायला, की बाबा जाऊ दे, आता काय झालं तुझं एकनाथ शिंदेचं असेल, पण शिवसेनेने काय तुझं केलं? तेव्हा एकनाथ शिंदेला कंटाळून हाच माणूस चालला होता. आणि तुम्ही काय सांगता हो, पक्षाची गोष्टी करता? हा तुम्ही त्यावेळेला 2000 मला वाटतं 13ला आमदार असताना तेव्हा सुद्धा काँग्रेसमध्ये चालला होता. तुम्ही कुठल्या पक्षाची तरी प्रामाणिकपणे राहिलात का? तुम्ही त्यावेळेला 5 आमदार घेऊन तुम्ही स्वतः मिळून 4 आणि तुम्ही स्वतः आमदार घेऊन काँग्रेसमध्ये प्रवेश करणार होता. हा तुमच्या बरोबरचे ज्यावेळेला प्रवेश करायचा होता तेव्हा 4 आमदार त्यावेळेला हे झाले की काँग्रेसच्या तिकीटावर आम्ही कसं काय निवडून येणार? आणि त्यावेळेला ते बॅक झाल्यानंतर तुमचं हे बंड फसलं. हे तुमचं आजचं नाही, हे प्रत्येक वेळेला पक्षाची. तुम्ही काय पक्ष वाढायला हो? काय होती जिल्ह्यामध्ये परिस्थिती? किती आमदार होते शिवसेनेचे? काय केलं तुम्ही? सर्व फक्त सेटिंग करत राहिलात तिकडे तुम्ही. याला फोड, त्याला फोड, हे कर, ते कर. कुठला पक्ष असा सोडलाय त्यांनी सांगा मला? मनसे फोडली त्यांनी, त्यानंतर बीजेपीचे हे फोडले. कुठल्या पक्षाची हे ठेवली सांगा मला? काँग्रेसची लोक फोडली, राष्ट्रवादीची लोक फोडली. हा आज कशा पद्धतीने ठाणे जिल्हा जो दिघे साहेबांचा बालेकिल्ला होता, शिवसेनेचा बालेकिल्ला होता, आज काय झाली परिस्थिती सांगा मला? कशा पद्धतीने काम करता? आणि तुम्ही तर तेव्हा मंत्री होतात ना, तुम्हाला कुणी रोखलं होतं? त्यामुळे आज बघा, तुम्हाला सांगतोय, प्रचार आमचा व्यवस्थित चालू आहे. आमची इंडिया महाविकास आघाडीच्या माध्यमातून सर्व आमचे कार्यकर्ते आता दुसऱ्या टप्प्यामध्ये हा प्रचार आमचा चालू आहे. आणि लोकांसमोर आम्ही 2-2, 3-3 वेळा गेलेलो आहेत कामाच्या जोरावरती. आज आम्ही लोकांकडे जाऊन त्या लेखाजोगा त्या ठिकाणी घेतोय. 10 वर्षात केलेली कामं दाखवतोय. अरे त्यांना सुद्धा माहीत सुद्धा नाही. 2.5 वर्ष करोनाच्या काळात नरेश म्हस्के होते कुठे? ज्यावेळेला मनसेने आंदोलन केलं होतं घराच्या बाहेर पडले, ते सारखे हात धुवत होते. कळलं की नाही? त्यांनी आम्हाला शिकू नये. आम्ही दिवस रात्र काम करणारी कार्यकर्ते हो साहेब.
आज एवढी वर्ष 35 वर्ष लोकप्रतिनिधी म्हणून मी काम करतो साहेब. तुम्ही पत्रकारांना सुद्धा माहिती आहे की कशा पद्धतीने आम्ही आज संघर्ष करून इथपर्यंत आलेलो आहे. आज सत्य आहे तुमच्याकडे, सत्तेच्या जोरावर किती लोकांचे आमच्या किती शाखा तोडल्या, शाखा ताब्यात घेतल्या. धर्मवीरांचं नाम घेतात, धर्मवीर दिघे साहेबांचं ऑफिस तुम्ही ताब्यात घेऊन तिकडे स्वतःचं नाव लावलेलं आहे. लाज तरी वाटते का तुम्हाला? दिघे साहेबांचं ऑफिसला दिघे साहेबांनी कधी नाव नव्हतं दिलं होतं. आनंद आश्रम म्हणून नाव होतं, ते तुम्ही काढून स्वतःचं नाव लिहिलं. नवरात्र उत्सव करता तिकडे, नवरात्र उत्सवामध्ये नागरिक स्टोअर नावाचा पहिल्या वर्षापासून 30-35 वर्षापासून नागरिक स्टोअरवाला संबंध गेट द्यायचा, त्याचा गेट काढून स्वतःचा गेट लावलेलं. अरे दिघे साहेबांनी एवढा मोठा उत्सव केले, स्वतःचा बोर्ड कधीच लावला नाही. तुम्ही फक्त तुमच्या नावाकरता, तुमच्या ह्याच्याकरता तुम्ही काम करता. अरे आम्ही सुद्धा तुमच्यापेक्षा सिनियर आहोत आणि आम्ही कधी पक्ष म्हणून तुम्हाला मदत केलेली आहे. तुम्हाला पहिला आमदारकी तिकीट कोणाच्यामुळे मिळाला सांगावं त्याने, हिंमत असेल तर. राजन विचारे तुमच्या मागे होता म्हणून तुम्हाला आमदारकीचा तिकीट मिळाला. तेव्हा सतीश प्रधान आमदाराचा तिकीट बाळासाहेबांनी तेव्हा घोषित केलं होतं. त्यामुळे बघा, तुम्हाला मी परत सांगतो, तुमचं राहिलेला आता काळ आहे, चांगल्या पद्धतीने काम करा. आम्हाला आमचं काम करू दे, तुम्हाला तुमचं काम करा. आम्हाला सर्व तुमची काही गोष्टी आहेत ती सर्व माहिती आहे. ज्या वेळी ओपन करेल ना, तुम्हाला फिरणं पण मुश्किल होऊन जाईल. त्यामुळे राजन विचारेच्या नादी लागू नका. आणि राजन विचारे उघडं पुस्तक आहे, कधी कोणी उघडून बघू शकतो. आणि मी काय आज लहानाचा मोठा झालेला आहे या ठाणेकरांच्या आशीर्वादामुळे झालेलं. त्यामुळे या भानगडीत पडू नका. तुमच्यात हिंमत नसेल तर तुम्ही विकासाची कामं दाखवा ना. तुम्ही मुख्यमंत्री म्हणून काय केलं ठाण्यासाठी ते दाखवा. तुम्ही 10 वर्षात मी काय काम केलं ते सांगतो. नरेश मस्के महापौर 2.5 वर्षात तुम्ही काय केलं सांगा, मी सांगतो तुम्हाला मी काय काम केले ते. त्यामुळे उगाच कोणाला जे चाललंय त्या पद्धतीने व्यवस्थितपणे चालू द्या. चांगलं हे चाललंय, प्रचार करा. तुम्ही मुख्यमंत्री 2.5 वर्ष म्हणून होतात, या ठाण्यासाठी काय केलं ते सांगा. अहो तुम्हाला आयडिया आम्ही द्यायचो, हे काम झालं पाहिजे, ते काम झालं होतं. तीच फक्त पत्रके घेऊन तुम्ही या सर्व मंजुरी केली. आणि एकटा एकनाथ शिंदे काय करू शकतो, त्यावर राजन विचारे पण तुमच्याबरोबर होता, हे लक्षात ठेवून द्या. चित्रपटामध्ये जे दाखवलं ते खोटं होतं, मात्र आम्ही दुसरा भाग काढू त्याच्यामध्ये खरं दाखवलं. अहो साहेब, म्हणजे तुम्हाला कळलं ना की पहिलं खोटं दाखवलं, ते कबूल केलं साहेब त्यांनी. असं म्हणणं की सभागृह नेतेपद तुम्ही त्यांना दिलं तर ते